सो हाय गाइज, एजे लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। सो गाइज, आता आम्ही जातो आहे मिडबावला आणि आता आहे वरवड्यामध्ये। ब्लॉग स्टार्ट करायचा होता घरून, पण जरा फोन करत होतो त्यामुळे जरा राहून गेलं। सो आता आम्ही जातो आहे मिडबावमध्ये। माझ्यासोबत उमेश आहे आणि एक संकेत आहे आणि मिडबावमध्ये आपला आदित्य पण आहे। सो बघूया, जाऊया। मॅचेस आहेत आज, सो ते बघायला जातो आहे। चला दाखवतो मी तुम्हाला पुढे। सो गाइज, आता मी रामगडला पोचलो आहे आणि आमच्या इकडे म्हणजे ATM आणलं नाही होतं। सो तिथे आपली ताई राहते रामगडला। सो मग तिला जीपे गेला आणि मग कॅश आणायला उमेश गेला आहे। आता बघूया कधी येता तो, कारण इकडे तो गेलो काय तो जास्त लवकर येत नाही, वेळ लावता। आता बघतोय कधी येता तो इलो की मग आम्ही डायरेक्ट मिडबाव तिकडे भेटाया तुमका डायरेक्ट। सो गाइज, आता आपण पोचलो आहे मिडबावमध्ये आणि मिडबावमध्ये बघताय तुम्ही मस्त डेकोरेशन केलं आहे इथे आणि खूप गर्दी आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते तुम्हाला इथे। बाहेर तर मस्त वाटत होतं डेकोरेशन आणि आतमध्ये आलो तर आतमध्ये तर एक नंबर वाटतं आणि गर्दी तर फुल जाम आहे। म्हणजे खूप बाहेरून लोक आले आहेत आणि मी पण फर्स्ट टाईम आलो आहे मिडबावमध्ये। सो मस्त एक्सपिरियन्स आहे आणि आपल्यासोबत आपल्याला इथे दिसून येते ते म्हणजे मानसी नाईक वगैरे पण आले आहेत। खूप मोठमोठे दिग्गज खेळाडू पण आले आहेत इथे, कृष्णा सातपुते आहेत वगैरे, असे पवन केन वगैरे आहेत, सगळेच जण आले आहेत। सो ते बघण्यासाठी आपल्या प्रेक्षक दिसून येत आहेत। पण मस्त वाटलं, एक नंबर आहे आणि नियोजन पण मस्त केलं आहे इथे। एक भारी वाटलं, म्हणजे कोकणात असं काही घडू शकतं म्हणजे एक नंबर वाटतं। सो भारी वाटतं। तुम्हाला कसं वाटतं ते पण तुम्ही सांगा मला कमेंट करून, आणि जर तुम्ही कधी नाही आला असेल तर प्लीज नेक्स्ट इयरला या तुम्ही पण इथे आणि मग बघा। सो गाइज, आता आपण इथे पोहोचलो आहे। आता आपल्या कृष्णा सातपुतेची वगैरे टीम आहे, त्यांची आता मॅच चालू आहे। सो गाइज, तुम्ही बघताय फिल्डिंग करताय ती त्यांची टीम आहे आणि मानसी नाईक वगैरे पण आले आहेत। फोटो वगैरे काढला आहे मी, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल। आता मॅच बघूया जरा थोडीफार। मदत मिळता किंवा ती मदत मिळवण्यामध्ये जो यशस्वी होता तो भूषण बॉलिंग मार्फत धावसंख्या स्थिरावलेली 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे। बॉलिंग मार्फत मॅकमिलन गोविंद आणि मुन्ना शेख ही जोडी। मॅकमिलन गोविंद आपल्या इनिंगची सुरुवात करता बाकी असा आणि मुन्ना शेख 10 बॉल मध्ये 12 धावा आपल्या संघासाठी खूप मोठी उपयुक्त खेळी खेळण्याच्या इराद्यात 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात भूषण बॉल काय बॉलिंग भूषण यापर्यंत आणि आनंद विकेट येते। समाप्त 23 रनचावर स्लॉग स्पिन खेळण्याचा प्रयत्न बैठक मारली होती, पण स्ट्रोक काय कंप्लीट झाला नाही। या फिरकीचं जाळं विणलेलं आहे गोलंदाजाने, फिरकीच्या जाळ्यामध्ये सातत्यानं फलंदाज अडकतोय। बॉल फलंदाज विकेट घेऊन विकेट निशाणामध्ये घेतल्याशिवाय आहे ना तो संघासूर मैदानावर असा। संकासुराबरोबर आमचं भीम सुद्धा येतो मैदानावर बघा, भीमाचं स्वागत असा। भीमाचं स्वागत झाला मैदानावर आणि भीमाचे डायलॉग जणू काय असत, हे पांचाली ज्या दुर्योधनाने युद्धाच्या निमित्ताने तुझा अपमान केला, तुझ्या पत्राला हात घालण्याचं धारिष्ट दाखवलं, त्या दुर्योधनाच्या मांड्या फोडून त्याच्या रक्ताने तुझे केस बांधेन आणि हे पांचाली तुझी प्रतिज्ञा मी पूर्ण करेन। भीम तुमच्या मैदानावर दिसताना आणि ताथय्या लंगार या दोघांमध्ये संकासूर आणि राजा या दोघांचं युद्ध ऐकूया। तोपर्यंत एक लंगार मयूर गवळीतो। चला सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ न घेता सामना सुरू करायचा आहे। जे डिसिजन तिथे आपण बघताय ते कुणाल दाते सर आहेत आणि त्यांचा बर्थडे होता। सो तो बर्थडे त्यांनी तिथे सेलिब्रेट केला आहे। सो हे जे चालू आहे ते बर्थडे करताय, सगळे लोक आले आहेत, म्हणजे आहे आपले इथले सगळे खेळाडू वगैरे मान्यवर वगैरे त्यांचे आहेत सगळे। आमच्या सगळे मान्यवर यांच्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये मिस्टर IPL कुणालजी दाते यांचं अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न केला जातोय आणि केक भरवतात प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाईजी रले साहेब।
आता आम्ही इथे जरा जेवायला आलो आहे आदित्यच्या घरी आपल्या मावशीकडे. सो इथे जेवण वगैरे झालं की पुन्हा मग जाऊ मॅचला. इथेच मॅच आहे जेवण. म्हणजे आम्ही जेवण वगैरे आलो इथे आदित्य घरी गेलो मावशीकडे. सो जेवण वगैरे आलं. आत्ता पुन्हा जातो मॅच बघायला आणि मॅच बघूया. मॅच बघायला बघू, जास्त वेळ बघणार नाही, थोडा वेळ बघू आणि मग घरी जाऊ, कारण खूप वेळ होणार घरी जायला. संकेत पण कंटाळला आहे मागे, तो बघा असं करतो आहे. सो आता आपण घरी जाऊ. एक फक्त 4-5 फोटो काढायचे आहेत, त्यांच्यासोबत फोटो काढून झाले की मग घरी जायचं. सो चला जाऊया डायरेक्ट मॅचच्या इथे. सो गाईज आता आपण पोचलो इथे म्हणजे आपल्या मैदानामध्ये. सो इथे तुम्ही बघता इथे 2 टीम आहेत जे फायनलमध्ये पोचले आहेत. एक वरवडे आणि एक डोंबिवली आहे. सो आता त्यांची मॅच होणार आहे आणि त्याच्या अगोदर हे बघा दिसून येतात आपले कृष्ण सातपुते वगैरे आहेत, पवन केने वगैरे आहेत, खूप चांगले मोठमोठे प्लेयर आहेत. आणि आता फायनल बघायला तर खूप भारी वाटणार आहे, खूप मजा येणार. सो त्याच्या अगोदरची ही धमाल मजा मस्ती आहे ती पण भारी आहे, बरं वाटलं आहे आणि मस्त वाटलं. अशी कोकणात स्पर्धा बरोबर जाऊ करू भारी वाटतं. संदीपजी सानप साहेब आणि इतर सर्व सहकारी मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय शैलेजी प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्याने दिलेली साथ आणि त्या साथीमुळे हा मोठा इव्हेंट तुमच्या प्रत्येकाच्या नजरेसमोर येतोय. पुढे तुम्ही पाहताय शैलेश लोके अजूनही असा मोठा जो सामना आहे तो योग्य झालाय का याच्याविषयी चर्चा सुरू आहे. आम्ही लोके त्यांना पुढे नंतर आता संघ दाखवलेला आर डोंबिवली कृष्णा सातपुते, तेजाज कुरेशी, विजय पावले, राजू पालडी, भूषण गोळे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बंटी बद्रिके, जेडी ओमी केनी, अक्षय पवार, सूरज पाटील, सूरज केने, योगेश पालेकर, साहिल लोकले. हे सर्व खेळाडू हिमांशु पाटील, हे सर्व खेळाडू मैदानात पाहिले. मानवी मनोरे रचन, मानवी साखळी रचन केलेला हा इव्हेंट प्रत्येकाच्या लक्षामध्ये आहे आणि त्यामध्ये अजून एक इव्हेंट जातो बंधू काय मग चांगला फटका बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा अंदाज पाहायला मिळाला आणि बरोबर त्या पॉइंट किती वाजले दिशेने आपण का शोधत असताना 2 धावा इथे मिळवल्यात. आर आर नक्की वाजणार या मॅच डोंबिवली. 5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. ट्रॉफीवर नाव चला किती वाजले डोंबिवली म्हणून आणि लास्टला ना एक स्पोर्ट मारून जाईल समजलं का. अजून 18 बॉल बाकी आहे, नाही रे एवढा नाही करायचं. त्यांचे सगळे बॅट्समॅन आहे काय आतापर्यंत काय करत होय. आता 11 रन्स. चला वाजले अडीच. आता आमका जाऊ 1.5 तास लागत. चौथं म्हणजे चला काय अरे आता काय जिंकतले. चला जातो आम्ही. 2 वाजले 2:30 झाले. 2:30 वाजले. हे जा आणि येतले कधी 2:30 वाजले. 2:30 वाजले. 2:30 वाजले. वाह कधी येतोय कणकवली मध्ये. लवकरात लवकर ये हीच इच्छा. चला चला मित्रांनो आता निघतो घरी जायला. गाडी तर काढलं. चल उमेश काय अरे भाई सो गाईज आता आम्ही पोहोचलो संकेतच्या बिल्डिंगच्या इथे आणि आता वाजले आहेत 3:34 वाजले. म्हणजे आता इथून जायला आम्हाला अजून 10 मिनटं लागव्या. सो आता आम्ही आणि उमेश जातो. झोप तर जाम येते. हा तर पूर्ण झोपून आला आहे उमेश मध्ये बसून आणि संकेत मागे बसलेला. सो डोळे पण माझे आता हे झाले आहेत गाडी चालून सगळे दूरला वगैरे होता. रोड खराब आहे ना. सो व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा. आणि काय म्हणतोय याच्या पुढचे व्हिडिओ येतले ते भारी भारी असत. संकेत आपल्यासाठी एक नवीन कंटेंट घेऊन येता. सो त्याच्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि ओमलो बघा. ओमल्या बाय बाय कर. टाटा बाय बाय. चला टाटा. सो भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. चला टाटा.